नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण? तर माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे रविवार. तर आम्ही दर रविवारी जातच असतो बाहेर मिसळपाव खायला, तर तुम्हाला माहितीच आहे. पण आम्ही कालच जाऊन आलो. मग म्हटलं आता आज रविवारचं काहीतरी बनवूया वेगळं. तर आज मी बनवत आहे मटण बनवत आहे. तर पहा, माझ्या खूप उशिरा लक्षात आलं की म्हटलं चला आपण म्हणजे व्हिडिओ बनवूया बा असं भाजीचा. तर पहा इथे मी कांदा भाजत आहे. मिक्सरमधून अगोदर कोथिंबीर, आलं आणि लसूण काढून घेतलं, कारण मला मटण शिजायला टाकायचं होतं. मग त्याच्यामध्ये टाकण्यासाठी लागणार होतं. मग मी त्याच्यासाठी पहिलं काढून घेतलं. मग आता मला डबल मसाला बनवायचा आहे. मग त्याच्यामध्ये मी आलं थोडंसं टाकलं आणि लसूण आणि कोथिंबीर आणि थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या पण टाकल्या, छान लागतं. कवळ्या आहेत म्हणून टाकलेल्या आहेत. जाड दिसते पण कवळीच आहे ही काडी पण. मग परत हे पहा, इकडे मी खोबरं भाजून घेतलेलं आहे. काजू, खसखस आणि डाळ भाजायचे बाकी आहेत. तर आता कांदा भाजायचा झाला की मग मी भाजून घेते लगेच ते पण. तर खूप छान होते अशी भाजी मटणाची. तुम्ही पण नक्कीच करून बघा. तर बघा किती छान असा कांदा पण भाजून झालेला आहे माझा. असा व्यवस्थित भाजला ना कांदा तर भाजी छान होते. हे काजू वगैरे असं थोडं थोडं भाजून घ्यायचं. हे बघा, हे सगळं आता मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे मला. तर चला आता हे सगळं मिक्सरमधून काढून घेते. थोडंसं बाजरीचं पीठ पण भाजून घ्यायचं, कारण बाजरीच्या पिठाने खूप छान लागते भाजी. हे बघा, असा मसाला झालेला आहे. थोडंसं पाणी टाकून काढून घ्यायचा. मी पाणी टाकलं होतं थोडंसं, माझ्या लक्षातच नाही ते घ्यायचं. तर थोडंसं पाणी टाकून मिक्सरमधून काढून घ्यायचं. इथं पातेलं ठेवलं, पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलं. आता चांगलं तेल गरम झाल्यानंतर मग मसाला टाकायचा. इथे मटण शिजवून घेतलेलं आहे मी. तर चला आता भाजीला फोडणी देते. तेल गरम झालेलं आहे. आता हा मिक्सरमधून काढलेला मसाला टाकून घेते तेलामध्ये. चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा व्यवस्थित असा मसाला. सगळा मसाला काही नाही टाकलेला मी, कारण मला अजून अंडा करी पण बनवायची आहे. त्याच्यामुळे थोडासा मसाला ठेवून दिला. बघा, लगेच मसाल्याने तेल सोडलं. असं तेल सोडलं ना मसाला, छान लागतो भाजी. ते छान मसाला झालाय बघा. परतून एकदम व्यवस्थित मसाला झाला परतला. तर बाजरीचं पीठ भाजून घेतलेलं टाकून घ्यायचं. जास्ती पण नाही टाकायचं, कडवट लागते भाजी बाजरीच्या पिठाने. जास्ती झाल्यावर थोडंसंच टाकायचं. आता काळा मसाला टाकून घेते, म्हणजे काळं तिखट. हा बघा, हा मी घरी बनवलेला, मी रेसिपी टाकली होती. खूप छान झालाय हा मसाला. तुम्ही नक्कीच बघितला नसेल तर व्हिडिओ नक्की जाऊन बघा, काळा मसाल्याचा व्हिडिओ. भाजी पण खूप छान लागते. थोडीशी हळद टाकून घ्यायची. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आणि काळ्या मसाल्याशिवाय चिकन मटनची भाजी तर चांगली लागतच नाही. चांगला असं व्यवस्थित परतून घ्यायचा हा मसाला पण. आता थोडासा मटन मसाला टाकून घ्यायचा. चला, एकदम मसाला व्यवस्थित झालेला आहे. तर आता मी ते उकडून घेतलेलं मटण आहे ते टाकून घेते.
आता छान असं शिजून घेते. मग छान होईल असं. तर पहा अशी भाजी झालेली आहे. तुम्ही पण अशी नक्कीच ट्राय करून बघा. खूप छान होते अशी भाजी. अजून शिजायची बाकी आहे. थोडंसं शिजवून घेईल आता. व्हिडिओ बनवता बनवता मीठ टाकायचं विसरून गेले. आता मीठ टाकून घेते. कारण मटण उकडून घेताना त्याच्यामध्ये मीठ मी टाकलेलंच होतं. थोडंसं टाकून घेते मीठ. वास तर खूप छान येतोय भाजीचा. चला शिजू देते थोड्या वेळ भाजी आता. तर बघा किती छान अशी भाजी झालेली आहे. रसा पण असा घट्ट झालाय. घरचा मसाला मी बनवलेला खूप छान झालाय. टेस्ट पण भाज्यांची खूप छान येते. तर पहा अशी भाजी झालेली आहे. तर आता वरतून कोथिंबीर टाकून घेते. तुम्ही पण अशी नक्कीच एकदा ट्राय करून बघा भाजी. तर या सर्वांनी जेवायला. कसा वाटला व्हिडिओ माझा नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.